आता एकनाथ शिंदेशी सुद्धा काही ठिकाणी जमलं, अजित पवारांशी सुद्धा जमलं, शरद पवारांशी जमलं, काँग्रेसशी जमलं. नाही, आम्ही कोणाकडे गेलेलो नाही आहोत. जी स्थिती आहे ती स्थिती नगरपालिकेपेक्षा वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही. कारण आता सुद्धा जी काही आमची बोलणी चाललेली आहे, अजित पवार गटाशी बोलणी चाललेली आहे, बर, एकनाथ शिंदेची सुद्धा बोलणी चाललेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा बोलणी चाललेली आहे, म्हणजे शरद पवारांची आणि काँग्रेसशी सुद्धा चालली. आणि ते त्या महानगरपालिकांपुरती मर्यादित आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या पक्षांशी स्वतंत्रपणे बोलता आहात आणि ते आमच्याशी बोलतात आहेत. आणि आता म्हणून म्हणून मी म्हटलं की त्याच्यामध्ये बीजेपी आणि वंचित हे दोनच पार्टी असे राहिलेत की जे 50-50% तरी ॲटलिस्ट महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, कॅन्डिडेट उतरू शकतात. पण तुम्ही ज्या अर्थी बोलणी चालली असं म्हणतात त्या अर्थी तुम्हाला मित्रपक्षांची, तुम्ही मित्रपक्ष शोधताय आणि तुम्ही युतीला आम्ही नाही शोधत. महानगरपालिकांपुरते आम्ही आता आम्ही कोणाला शोधत नाही आहोत. तेच आमच्याकडे शोधत येतात. कारण त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये असं माना की तिथे असताना 22 प्रभाग आहेत. त्या 22 प्रभागापैकी 3 प्रभाग असे आहेत की त्यांच्याकडे एक एक उमेदवार आहे. उरलेले 3 उमेदवार त्यांना कोणीतरी गरज आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या गरजेपोटी समजवते. म्हणजे मी त्याला असं म्हणत नाहीये. तुमची भूमिका काय ती त्यांच्या गरजेपोटी आम्ही आता नगरपालिकेमध्ये जे केलं तेच करणार. ज्याच्याशी दोस्त जमलं त्याच्याशी जमलं. आता एकनाथ शिंदेशी सुद्धा काही ठिकाणी जमलं, अजित पवारांशी सुद्धा जमलं, शरद पवारांशी जमलं, काँग्रेसशी जमलं. पण म्हणजे जिथे काँग्रेस नीट नाही वागली, नांदेड सारख्या ठिकाणी उडून लावलं जा, आम्हाला परवा नाही. म्हणजे त्या शहरामध्ये तुम्हाला वेगळ्या मित्र तुम्ही बघू शकता. आम्ही असं आता चुकीचं आहे पण आम्हाला ते करावं लागलं. आणि ते म्हणजे की जिल्ह्यांना अधिकार द्यावे लागले की आता तुमचं राजकारण तुम्ही बघा. कारण का महाराष्ट्रभर आम्ही असताना कुठला एका पक्षाशी बसू शकत नाही. तेव्हा तुम्हाला जो मित्र असा वाटतो जवळचा, तिथे तुम्ही बसा.